बरं का मुलांनो, गांधार देशाचा राजा सुबळ आणि त्या सुबळ राजाची मुलगी होती गांधारी. तर गांधारीला भगवान शंकराने प्रसन्न होऊन 100 मुले होण्याचे वरदान दिले होते. भीष्मांनी राजा सुबळ यांच्याकडे धृतराष्ट्राकरिता गांधारीची मागणी घातली. जाणून बुजून आपली मुलगी एका आंधळ्याला देण्यास राजाचे मन धजेना. परंतु कुरूंच्या सामर्थ्यापुढे नकार देणे हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यामुळे त्याला त्या मागणीला होकारच द्यावा लागला. गांधारीला जेव्हा तिचे लग्न जन्मांध धृतराष्ट्राशी ठरले असल्याचे समजले तेव्हा विरोध न करता तिने तो निर्णय स्वीकारला आणि मग अनेक घड्यांच्या जाड वस्त्राने आपले डोळे कायमचे झाकून घेतले. गांधारीचा मोठा भाऊ शकुनी याचे तिच्यावर फार प्रेम होते. तो स्वतः गांधारीला घेऊन हस्तिनापुरास आला. धृतराष्ट्र आणि गांधारीचे लग्न झाले. पंडूच्या लग्नासाठी योग्य कन्यांचा विचार सुरू होताच आणि असे असतानाच कुंती भोजाने आपली मानस कन्या कुंती हिचे स्वयंवर घोषित केले. आमंत्रण हस्तिनापुरात आले. पंडू आपल्या पूर्ण वैभवानिशी स्वयंवरात उपस्थित झाला. पंडूचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की कुंतीने तिच्या हातातली वरमाला पंडूच्याच गळ्यात घातली. परंतु पंडूचे एकच लग्न होऊन भीष्म समाधानी नव्हते. त्यांनी पंडूसाठी आणखीन एक पत्नी मनात योजली होती. मद्रराज शल्याची धाकटी बहीण माद्री. माद्री अतिशय सौंदर्यवान होती. भीष्म स्वतः मद्र देशात आले आणि त्याने पंडूसाठी माद्रीला मागणी घातली. माद्री आणि पंडूचा विवाह लवकरच साजरा झाला.